हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. फायनली एक नवीन ब्लॉग. आणि आम्ही सगळे आता चाललोय कुठे, महाडला. सो आम्ही ज्याची वाट बघत होतो, आम्हाला छावा बघायचा होता. तर कधीपासून सगळ्यांची आम्हाला डेट्स मिळत नव्हत्या, पण फायनली आज सगळ्यांच्या डेट्स मिळाल्यात आणि आम्ही चाललो छावा बघायला महाडला. छावा बघणं इम्पॉर्टंट आहेच, त्यामुळे आता तिथे गेल्यावर हळूहळू आता कसा छावा आहे वगैरे ते एक्सायटेड आहे खूप. ज्या काही व्हिडिओ वगैरे येत होत्या त्या सगळ्या आम्ही अशा स्किप केल्यात. पण फायनली हा बघा, आत्ता एक माणूस पोस्ट आहे आमचा, हा बघा. पण फायनली केलंय. आणि जे तुम्हाला आता क्वेश्चन आन्सर राऊंडसाठी जे तुम्हाला लास्ट टाइम मी एक क्वेश्चन विचारलं होतं की कुंभमेळा, महाकुंभमेळा किती वर्षातून एकदा होतो, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 144 वर्ष. सो याचं आन्सर खूप जणांनी दिलंय. म्हणजे याचं आन्सर आपल्या पहिल्यांदा असं आत्तापर्यंत आन्सर जेवढे आपण विचारले त्याच्यापैकी जवळजवळ 82 जणांनी त्याचे रिप्लाय दिलेत. पण ते खूप सारे रॉंग होते. आणि करेक्ट आन्सर आहे 144 इयरनी एकदा होतं. तर ते आन्सर दिलंय रोहित पाटील आणि पूजा गावडे यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज. आणि आजचं प्रश्न आहे, आता ब्लॉग पण ज्या रिलेटेड होतोय त्याच रिलेटेड प्रश्न, की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक वयाच्या किती वर्ष असताना झाला. ओके, सो संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा ते किती वय असेल त्यांचं तेव्हा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. सो त्याचा आन्सर मला तुम्ही द्या. इन्स्टा आयडी तुम्हाला खाली दिसतच असेल, त्याच्यावरती द्या. मग आपण तुमचं पुढच्या व्लॉगला नाव घेऊ. अरे चला, आता दिखतोय फायनली आमची गँग हळूहळू जमली की मग लगेच निघू. चला फायनली सगळा क्राऊड आलाय, बसलाय. चला निघूया. काय सरळ कर बघ. काय माणसं गावात चला गणपती बाप्पा. चला झालेला आहे. वॉशरूमसाठी माणसं उतरलेली. आम्ही आता पोहोचलो हायवेला. थोड्याच वेळात आता तिथे पोचू, जरा काहीतरी पेटपूजा करू आणि मग शोला जाऊ. कारण का आता 5:45 झाले, भूक लागली. चला वडापाव आलेले आहेत. हा मनीषसाठी मागवलाय, त्याला भूक लागलेली ना. आता आम्ही पोचलोय महाडात आणि 1 तास अजून आहे जवळजवळ. आम्हाला कल्प्यानी 1 तास आधी पोहोचवलंय, त्याच्यामुळे काय घाईचा विषय नाही. 6चा आमचा शो आहे. जरा वडापाव कसले संपवले रे पटकन, लगेच संपवले. सो चला खायला या. अरे गाडी पार्क केल्यावर काढायला विसरले म्हणजे ना. तिथे गप्पा गोष्टी मारत बसले. चला फायनली आम्ही आता पोहोचलोय आणि 5:30 झालेत. खाऊन पिऊन पण आमच्याकडे अर्धा तास आहे. पण आता थोड्या वेळात तिकीट वगैरे घेऊ आणि 6चा शो चालू होईल. त्याला आपल्याला फायनली छावा बघण्यासाठी आता मुहूर्त आलेला आहे. आपल्याला अख्ख्या थिएटरमध्ये आपणच सगळ्यात पहिले आलं. हा तरी 5-10 मिनिटच आहेत. अरे यस, अक्का बुक आहे ना. प्रायव्हेट शो आहे. सो आता थोड्याच वेळात शो चालू होईल आणि मग छावाचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. डन. चला फायनली मूवी बघून बाहेर आलोय आणि रिव्ह्यू द्यायचा म्हणजे तो स्पीचलेस आहे. मूवी बद्दल काही बोलू शकत नाही. पण मराठ्यांचा इतिहास एवढा मोठा आहे की तो एका मूवी मध्ये दाखवणं खूप कठीण आहे. पण रिव्ह्यू देण्यापेक्षा ना तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून बघा ती गोष्ट. मग धर्म किती मोठा असतं आणि धर्मासाठी किती लोकांनी बलिदान दिलं त्याचं तुम्हाला जाणीव होईल. पण तुम्ही मूवीचा एक्सपिरियन्स स्वतः घ्या, थिएटर मध्ये येऊन घ्या. आणि खरंच त्याच्याबद्दल काही म्हणजे काहीच मी बोलू शकत नाही त्या गोष्टीबद्दल. ते एक्सप्लेनच होऊ शकत नाही. ते तुम्ही एक्सपिरियन्सच घेतला पाहिजे. हा सुमित, कसं वाटलं मग? एक नंबर. म्हणजे ही जी मराठ्यांची आणि जी महाराजांची आपल्या जो इतिहास दाखवलाय तो सर्वांनी बघितला पाहिजे आणि त्याचा आचरणात आणलं पाहिजे. बलिदान खूप मोठं आहे, त्याच्यामुळे तुम्ही याल तुमच्या डोळ्यात पाणी येणारच येणार. त्याच्याबद्दल अपवादच नाहीत. आणि खूप मोठी माणसं होऊन गेलेत ज्यांच्यामुळे आज आपण आहोत.
सो त्यांच्या कधी इतिहासाला गालबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचा इतिहास किती मोठा होता ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे. इतिहास प्रत्येकाला माहित पाहिजे, कारण का एका मूवीमध्ये इतिहास कळत नाही. ते किती वर्ष गेली आहेत, ते किती वर्षामध्ये काय काय गोष्टी घडल्या ते स्वतः एक्सपिरियन्स करा, वाचून आणि इतिहासाची जाणीव करून घ्या. मग आपल्याला कळेल आपल्या मराठ्यांचा इतिहास किती मोठा होता. सो आता निघतोय, आता इथून तर निघालोय, आता जेवायचं वगैरे सीन बघू आणि मग परत आपला बॅक टू पॅव्हिलियन प्रवास चालू होईल. तर आम्ही आता थांबलो इथे, कारण का आम्ही बघा पोपटी चालू आहे, त्याच्यामुळे आता पोपटीचा प्लॅन आहे. सगळे थांबले तिथं आता खाऊ, थोडं चॉपस्टिक घेतलेत खायची. हा ह्याला भूकच लागली. सो पोपटी खाऊ, इथेच जेवू आणि मग इथून निघू. त्यामुळे आज वेळ जाईल थोडा अजून. बघा आता पोपटी होऊ दे, आता सुरुवात झाली. पोपटी म्हणजे काय जेवण असतं का? बघा पोपटी जेवण आमचा वेगळा आहे. आता चला पोपटी आलेली आहे. अरे खा पोपटी का. चला फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता महाडवरून आम्ही निघतोय. वाजलेत आत्ताचे जवळजवळ 12:30 झाले. आता निघतोय आणि ए झाला का रे पोटभर जेवण पण. चला अरे मला भूकच कशी लागलेली असते रे. तो चला निघतोय आता. फायनली आम्ही आता थांबलोय माणगावच्या आधी आणि आम्ही इथे आईस्क्रीम खातोय. कुल्फी आहे, कुल्फी खात कुल्फी. ए तुम्ही काय घेतलं. आई शपथ आईस्क्रीम संपल्या, इकडे सुरुवात झाली. याला भुकेल याला द्या काहीतरी. ए तुम्ही कुठला घेतला. जांभूळ आहे का. आता कुठला घेऊ प्रश्नच आहे. कुठला देऊ. चला फायनली आम्ही आता ही घेतली. ए हिचं नाव काय. चोकोकरण. अरे बापरे चोको करंट नाव आहे, त्यामुळे आता खातो. चलो गाइस बाय बाय. बाय बाय गाइस. बाय बाय गाइस. बाय ए भाई. बाय बाय. कल्प्या बाय बाय. अरे ह्याचा काय विषय आहे. तुझा काय विषय आहे. अख्ख्या ब्लॉग मध्ये तोच चाललाय. माझा जर्किंग ज्याचा काय उपयोग झाला नाही बघ तो दे. मस्त. ए गुड नाईट गाईज. गुड नाईट. गुड नाईट. आणि फायनली अशा तऱ्हेने घरी आलोय आणि छान ट्रिप झाली. छावा बघायचाच होता, तो फायनली बघितला आणि खूप सुंदर मूवी आहे. तुम्ही पण बघा. सगळंच कव्हर करणं सोपं नाही आहे त्या मूवीमध्ये, कारण का महाराजांचं कारकीर्द एवढी छोटी नव्हती. त्यामुळे एका मूवीमध्ये कव्हर करता करता जेवढं बसवता आलं त्यांनी बसवलं. पण खूप सुंदर मूवी आहे. सो असा गेला हा दिवस. खूप छान वाटलं आणि नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा ते किती वर्षाचे होते. सो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला इन्स्टाच्या माझ्या DM मध्ये द्या आणि मी तुमचं नाव नक्की घेईन. तोपर्यंत चला टेक केअर अँड बाय बाय. काय रे पोपटी. तर आम्ही आता थांबलो इथे, कारण का आम्ही बघा पोपटी चालू. Working, I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.